नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांसाठी मनापासून स्वागत. गुढीपाडव्याचा सण खूपच जवळ आलेला आहे आणि 3.5 मुहूर्तांपैकी जो शुभ मुहूर्त मानला जातो त्यातला असतो गुढीपाडवा. आणि अशा शुभ मुहूर्ताच्या दिवशी आणि इतर वेळेला सुद्धा आपण छान सुंदर अशा रांगोळ्या काढत असतो. आपल्यापैकी अशा कितीतरी जणी असतील की ज्यांना खूप सुंदर रांगोळी काढता येते आणि बऱ्याच जणी अशाही असतील की ज्यांना रांगोळी अजिबात काढता येत नाही. किंवा आताच्या ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ना असं झालेलं आहे की आपल्याला अगदी सुंदर आणि उत्तम रांगोळी काढता येत जरी असली तरी तितका पुरेसा वेळ मात्र आता आपल्याला मिळत नाही. आणि सकाळच्या वेळेला तर विचारूच नका, कामाची इतकी गडबड असते. तर खास तुमच्यासाठी आणि तुम्हाला खूप उपयोगी पडेल आणि तुम्हाला सोयीस्कर होईल अशा सुंदर रेडीमेड रांगोळ्या आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या सुंदर रांगोळ्या. आपल्यापैकीच काही मैत्रिणींनी ह्या सुंदर अशा रांगोळ्या तयार केलेल्या आहेत आणि आपल्याला उपलब्ध व्हाव्यात म्हणून छान मस्त त्यांनी ह्या तयार करून मिशोवरती सेल केलेल्या आहेत. तर मिशोवरून ह्या मी रांगोळ्या खास तुमच्यासाठी, तुम्हाला त्याची मदत व्हावी म्हणून दाखवण्यासाठी घेतलेल्या आहेत. आणि बघूया त्या सुंदर अशा रांगोळ्या. जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला HYPE असं लिहिलेलं दिसेल, तर त्याच्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून पॉईंट्स मिळतात आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचायला मदत होते. सगळ्यात पहिलं इकडे दाखवते मी तुम्हाला ओपन करून की कशा प्रकारे ही मला रिसीव्ह झाली आहे. सो फर्स्ट तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे आहे. ह्याची साईज कम्पॅरेटिव्हली थोडी छोटी आहे, पण ठीक आहे. ह्याच्या भोवती तुम्ही छान मस्त झेंडूच्या फुलांची किंवा हवं तसं तुम्ही फुलांचं असं डेकोरेशन करू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला असं छान मस्त इथे हे असं गुढीपाडवा असं लिहिलेलं सुद्धा दिसतंय. तर हे तुम्हाला त्याच्यासोबत मिळतं. सो अशा प्रकारे हे पूर्ण आहे. हे छान मस्त याच्यावरती गुढीचं तुम्हाला हे रांगोळी दिलेली आहे. जे आपण जशी रांगोळी काढतो तशीच आहे ही, फक्त ही तयार करून दिलेली असते. सो दिसायला ही एकदम सुरेख आहे आणि खूप मस्त आहे. सो ही छोटीशी नाजूकशी तुम्ही डेफिनेटली रांगोळी म्हणून यूज करू शकता. आणि जेव्हा पण आपण गुढी उभारतो आणि त्याची पूजा वगैरे करतो त्यावेळेला तर खूप सुंदर दिसेल, जेव्हा तुम्ही त्याच्या भोवती अशा प्रकारे जर रांगोळी तुम्हाला काढायची असेल. नेक्स्ट तुम्ही बघू शकता, ही सुद्धा एकदम छान सुंदर अशी नाजूकशी एकदम सुंदर अशी गुढीची ही रांगोळी आहे आणि अतिशय सुंदर दिसते. मेन म्हणजे ह्याच्यावरती पण छान मस्त फिनिशिंग केलेलं आहे आणि कुठेही असं काही चीप लुक दिसत नाहीये. आणि कलर कॉम्बिनेशन्स वगैरे सुद्धा मस्त यूज केले आहेत. ह्याच्या भोवती पण मी तुम्हाला अगेन तेच सांगेल की सेम तुम्ही छान मस्त झेंडूच्या फुलांची किंवा कोणतीही फुलं वापरून तुम्ही मस्तपैकी ह्याचं डेकोरेशन वगैरे करू शकता आणि छान मस्त ह्याला अजून अट्रॅक्टिव्ह लुक देऊ शकता. आणि जसं आपण गुढी उभारतो त्यावेळेला सुद्धा समोर तुम्हाला ठेवण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही छान मस्त ह्या रांगोळीचा वापर करू शकता. सो ही सुद्धा अतिशय देखणी अशी नाजूकशी सुंदर अशी रांगोळी आहे. तर ही सुद्धा मी तुम्हाला एकदम हायली रिकमेंड करते आणि छान मस्त पॅकेजिंग मध्ये तुम्हाला हे मिळते. सो नेक्स्ट तुम्ही बघू शकता, नेक्स्ट अशा प्रकारे मला हे मिळालेले आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे तुम्हाला असे पॅचेस सगळे दिलेले आहेत. सो मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे हे असणार आहे ते. तर इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर रांगोळी दिलेली आहे, एकदम अतिशय देखणी दिसते आणि थोडी वेगळी अशी आहे. सो याच्यावरती छान मस्त इथे शुभ गुढीपाडवा असं सुद्धा लिहिलेलं आहे. खूप मस्त दिसते आणि डिटेलिंग इतकी सुंदर दिलेली आहे त्यांनी. त्याच्यासोबत तुम्हाला ही अशा प्रकारची फुलांची सुद्धा डिझाईन मिळते. तर हे बघा, हे अशा प्रकारे ही 2 छोटी अशी फुलांची डिझाईन आहे आणि ही अशा प्रकारे फुलांची डिझाईन मिळते. सो तुम्हाला हवं तसं इथे कॉर्नरला तुम्ही हे असे ठेवू शकता अशा प्रकारे. आणि ह्याच्यामध्ये हे 2 वेगळे सेपरेट त्यांनी अजून थोडे मोठ्या डिझाईन मध्ये दिलेले आहेत. हो, इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हवं तसं छान मस्त तुम्ही असं हे मांडू शकता. हे तर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून असं इथे तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून मी हे अशा प्रकारे ठेवलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या आयडियानुसार हे छान मस्त मांडू शकता. आणि त्यांनी सेपरेट सेपरेट असे सुंदर असं डिझायनिंग करून त्यांनी दिलेले आहे. तर तुम्ही क्रिएटिव्हली छान मस्त यूज करून ही मस्तपैकी पूर्ण अशी
छान मस्त रांगोळी तुम्ही ही तयार करू शकता आणि त्यांनी हे सगळं रेडीमेड तुम्हाला दिलेले आहे. सो वेळही वाचतो आणि छान मस्त इतकं सुंदर अप्रतिम तुम्हाला डिझाइन मिळत असेल तर अजून काय पाहिजे. आणि इतकं सुंदर पॅकेजिंग मध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि इतकं डिटेलिंग पण इतकं मस्त दिलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन सुंदर यूज केलेले आहेत. सो हे पण मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते. पटकन तुमच्यासाठी तुम्ही ग्रॅब करा. नेक्स्ट तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे तुम्हाला मिळते. हे तुम्ही बघितलंच असेल. सो ही रांगोळी आपली जसे कलर असतात जसे आधी मी तुम्हाला दाखवले तशामध्ये नाही आहे. तर हे अशा प्रकारचं जे एक प्रकारचा जो दोरा असतो त्याच्याने हे कलरमध्ये सगळं केलं जातं. सो हे रेडीमेडच तुम्हाला मिळतंय. सो अशा प्रकारे तुम्ही रांगोळी म्हणून याचा वापर करू शकता. जसे तोरण वगैरे विणलेले मिळतात आपल्याला तशाच प्रकारे आता हे सुद्धा मिळतात. सो हे पण एक छान मस्त ऑप्शन आहे. सो दिसायला पण सुंदर दिसत आणि आधीचे जे मी रांगोळीचे तुम्हाला दाखवले त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली साईजमध्ये खूप मोठी आहे हे. सो डेफिनेटली तुम्हाला आवडत असेल तुम्ही अशा प्रकारे सुद्धा गुढीपाडव्यासाठी नक्कीच रांगोळी म्हणून वापर करू शकता. जसे की आपण मॅट वगैरे यूज करतो हे ॲक्च्युली रांगोळी मॅटच आहे आणि अशा प्रकारे ते छान मस्त दोऱ्यांनी हे छान मस्त तयार केलेलं असतं. कलर कॉम्बिनेशन्स खूप मस्त यूज केलेले आहे त्याच्यामध्ये. तर डेफिनेटली तुम्ही अशा प्रकारे सुद्धा गुढीपाडव्यासाठी ही छान मस्त जी गुढी तुम्हाला मिळते एकदम रेडीमेड तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि हे सुद्धा मी तुम्हाला एकदम हायली रेकमेंड करते. सो नेक्स्ट पण तुम्ही बघू शकता मला अशा प्रकारे हे सेपरेट ह्याच्यामध्ये मिळालेले आहेत. तर हे पण तुम्ही छान मस्त याची मांडणी करू शकता. हे बघा ही सुंदर अशी त्यांनी गुढीची मस्त डिझाईन इथे दिलेली आहे रांगोळीची. तर हा त्यांनी बेस म्हणून इथे हा असा सर्कल दिलेला आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही हे अशा प्रकारे ठेवू शकता. हा इथे तुम्हाला अशा प्रकारे कलश मिळतोय आणि इथे सुंदर अशी त्यांनी नथ दिलेली आहे बनवून. बघा किती सुंदर दिसते ही. तर असं छान मस्त तुम्ही हे मांडू शकता आणि हे एकदम मस्त आहे. म्हणजे ही सुद्धा मला खूप आवडली. ह्याच्यामध्ये त्यांनी डिटेलिंग पण छान दिलेलं आहे आणि हे मध्ये असे त्यांनी कुंदन वगैरे लावून दिलेले आहे. त्यामुळे छान मस्त अट्रॅक्टिव्ह लुक येतोय आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही हे छान प्रकारे डिझाईन मांडू शकता. सो खूप सुंदर आहे आणि थोडी वेगळी वाटते. सो डेफिनेटली तुम्ही ह्या येत्या गुढीपाडव्यासाठी अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी तुम्ही नक्कीच मांडू शकता. तर मी तुम्हाला अशा प्रकारे हे दाखवते. तर हे बघा हे सुद्धा छान मस्त ऑप्शन आहे जे पीओपी शीटवरती हे अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन करून मिळते. त्याच्यामध्ये तुम्हाला रंग भरावे लागतात. तर तुम्हाला हवे तसे रंग ह्याच्यामध्ये भरू शकता आणि तुमच्या जसं आपण रांगोळी काढतो तशा प्रकारे तुम्ही हे ठेवू शकता. फक्त तुम्हाला हवं तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये रंग भरायचे आहेत आणि अजून एक डिझाईन तुम्हाला ह्याच्यामध्ये हे मिळते. सो ही सुद्धा अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे. सो ह्याच्यात पण कलर भरल्यानंतर खूप मस्त दिसेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर भरू शकता. सो अशा प्रकारे सुद्धा हे आता रांगोळीसाठी यूज केले जातात. सो हा पण छान मस्त ऑप्शन आहे आणि हे तुम्हाला एका ह्याच्यामध्ये 2 मिळत आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे. सो तुम्ही दोन्हींचा यूज करू शकता तुम्हाला हवं तसं. सो हा सुद्धा मस्त ऑप्शन आहे. तुम्ही डेफिनेटली घ्यायला हवं. नेक्स्ट तुम्ही बघू शकता आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली ही आहे रांगोळी आणि ह्याच्यावरती छान मस्त तुम्हाला डिझाईन करून दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये सेपरेट पार्ट्स नाही आहेत. हे पूर्ण संपूर्ण तुम्हाला अशाच प्रकारे ही रांगोळी मिळते. कलर कॉम्बिनेशन्स डिझाईन परफेक्शन इतकं सुंदर दिलेलं आहे. मस्त डिटेलिंग मध्ये हे दिलेली आहे. कुठेही काही असं चिप वगैरे बिलकुल पण दिसत नाही आहे आणि मेन म्हणजे जी डिझाईन काढलेली आहे ना त्याचं डिटेलिंग खूप मस्त दिले आणि कलर कॉम्बिनेशन्स अगेन खूप मस्त यूज केले. सो हे पण मी तुम्हाला हायली रेकमेंड करते. तर कशा वाटल्या तुम्हाला या मस्तपैकी रांगोळ्या आणि आय होप तुम्हाला त्या आवडल्या असतील आणि हा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स मी दिलेल्या असतील. फक्त ज्या अवेलेबल नसतील आउट ऑफ स्टॉक असतील तर त्या मात्र मला लिंक देता येणार नाही. तर जर लिंक नसेल तर तुम्ही समजून जा की ती रांगोळी किंवा ते प्रोडक्ट हे आउट ऑफ स्टॉक आहे म्हणून. कारण की आता सण सुद्धा आलेला आहे आणि मिशोवरती सेल पण चालू आहे. तर पटकन तुम्ही तुमच्यासाठी ग्रॅब करा. संधी घालवू नका आणि डिस्काउंटमध्ये मिळतात हे तुम्हाला मस्तपैकी आणि सुंदर आहेत एकदम. तर डेफिनेटली तुम्ही तुमच्यासाठी खरेदी करा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत